माने बँकेचं 22व्या शाखेचं आपले सहकारी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मी माने साहेबाला, दिलीपरावजी माने साहेबांचं फार जवळून 5 वर्ष यार्डामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत असताना मी त्यांना फार जवळून बघितलं. मी त्यांच्याच पॅनलमधून निवडून आलो. नंतर मला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती केलं. सहकार क्षेत्रामध्ये कमी काम केल्यामुळे मला अनुभव कमी होता. पण माने साहेबांनी कृषी आपल्या सहकार क्षेत्रामध्ये कसं धडाडीनं काम करावं हे त्यांनी मला दाखवलं. प्रत्येक गोष्ट त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्णपणे मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलं. त्यामुळं आज 22वी शाखा आज बँकेने उद्घाटन केलं. करत असताना मला असं वाटलं की बाबा जे आपले ब्रह्मदेवदादा मानेने ज्यांनी आपल्या सहकार क्षेत्राचं जाळं विणलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माने साहेबांनी मोठी प्रगती बँकिंग क्षेत्रात असू द्या किंवा त्या अनेक सहकारी संस्थांमध्ये आज आपण चांगल्या प्रकारे काम करून त्यांनी आपलं एक नाव लौकिक केलं. त्यांनी ब्रह्मदेव दादा मानेंचं नाव लौकिक केलेलं आहे. आणि अनेक या बँकेच्या मार्फत अनेक लोकांचे कुटुंब उभं केलं, त्यांना सहकार्य केलं. आणि आपण बघतोय केवळ या बँकिंग क्षेत्रात, सहकारी क्षेत्रात नाही तर शिक्षण क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव लौकिक केलं. आणि या सगळ्या त्यांच्या कामामध्ये मी बघत असतो त्यांचा एक स्वभाव आहे, सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे स्पष्ट बोलणं. आणि एवढं धडाडीनं काम करतात की अनेक वेळा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करत असताना आम्ही 10 वेळा विचार करणार, पण माने साहेब म्हणणार नाही हे कायद्यात आहे, तुम्ही करा, मी आहे ना मागं म्हणणार. म्हणजे असं सांगणारा माणूस आणि सातत्यानं पाठीमागं एक मित्रत्व नातं जपणारा. आणि राजकारणात असू द्या किंवा सहकार क्षेत्रात असू द्या, मी त्यांच्याबरोबर पक्षात नव्हतो, पण सोबत घेऊन जात असताना आपल्याला पक्ष न बघता आपला एक मित्र म्हणून सोबत घेऊन गेलो. आज या बँकिंग क्षेत्रातही अनेक लोक जोडले गेले आणि अनेक लोकांचं काम करण्यासाठी आतापर्यंत ते सांगितलं खरंच आहे. सकाळी 7 वाजता ते बँकेच्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळं सकाळी कधी कधी मी भेटायचं म्हणलं तर सकाळचा टाइम सांगलं, साहेब एवढं सकाळी मी का उठत नसतो असं मी अनेक म्हणलं. आणि त्यामुळं कामाचं एक जे रुटीन असतंय त्या रुटीनमध्ये व्यवस्थित काम करून आपल्या या सगळ्या सोबत घेऊन जात असताना राजकारणात, समाजकारणात आणि शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रामध्ये त्याने काम आपलं चांगल्या रीतीने करून एक नाव लौकिक केलं. नामदार बाबासाहेब पाटलांनाही शुभेच्छा. आज मी आभार मानतो की सकाळपासून ते सोलापूरमध्ये आज इथं उपस्थित आहेत, अनेक कार्यक्रम करत असतात. अलीकडे सोलापूरकरांनी मंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघितलं नाही, पण आज पहिल्यांदाच आम्ही बघायला जातो गेल्या अनेक दिवसानंतर की एखादा आपल्या राज्याचे मंत्री आले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रममध्ये व्यस्त आहेत. आणि आपल्याला खरंच मी मनपूर्वक आभार मानतो. माने साहेबांनी मगाशी व्यक्त केलं की लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात, साहेब लाडकी बहिणीची योजना ह्या महिन्यातील लाडकी बहिणींना त्यांचं बँकेमध्ये पैसे पडलेले आहेत. यापुढेही ही योजना चालू राहणार आहे, कारण लाडकी बहिणींचा आशीर्वाद आमच्यावर फार मोठा आहे. त्या आशीर्वाद आम्ही विसरणार नाही आणि ते विसरू शकत नाही. आणि त्यामुळं बहिणींचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहावं ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.